स्वागत आहे तुमचा नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये। तर आता आपण जात आहोत हलॉंग बेला। तर हलॉंग बेला जायला एक अराउंड 11 लाखाचा पॅकेज बुक केला आहे, पण तुम्ही दुसरीकडे बघाल तर एक 9 लाखापर्यंत पॅकेज आहे। 10 लाख 12 लाख 15 लाख जसे पॅकेज तुम्ही बुक कराल तशा टाईपचे पॅकेज असतात। तर सकाळ झाली मस्त, सकाळनंतर मग नाश्ता वगैरे केला, ब्रेकफास्ट वगैरे सगळं करून झाल्यानंतर मग आम्ही ही बस आहे, ह्या बसमध्ये त्यांनी आम्हाला आणलं आहे। 16 जण आहेत आपण। तर ह्या बसमधनं म्हणजे पोचायला एक अराउंड हनयमधनं अलॉंग एक 150 किलोमीटर या 130-150 किलोमीटर असं आहे। तर पोचायला इथे अराउंड आम्हाला 2-3 तास लागले। तर आता इथे थोडं काहीतरी शॉप्स वगैरे आहेत, तर तिकडे थोडं काहीतरी बघूयात, त्यांनी इथं थांबवले। तर आता आपण जाता एका शॉपला म्हणजे तिथे पर्ल मोती कसे बनतात, कसं काय त्यांची पूर्ण इथे माहिती भेटणार आणि ओरिजिनल मोती कसे आहेत कसं काय ते आता आपण बघूयात। तर इथं ही कशी प्रोसेस असतं बघा। However, not all of the oyster can successfully give the pearl because in thousands of implantable oysters, there will be 70% of them will push the nuclear out. They don't make the pearl. Only 30% successfully give the pearl and 10% give the perfect pearls. It means that we still have some percentage to get the imperfect pearls. Basically, they will have the round shape, because of the round nuclear inside. However, they will have some excess part that make the pearls imperfect. Excess part also make the pearls unique. With the B quality pearls like this, we can also use them to make the jewelry, or we can grind them into powder to make cosmetics, like the face mask powder or the face cream for skincare. With the perfect pearls, we divide them into different A, from single A to 4A. 4A is the excellent grade of the pearl, the top quality, the most beautiful pearl. They will be very shiny, very round shape. The surface is very smooth. इथे बघू शकता हे पर्ल्स बनून रेडी झालेले आहेत हे समोर। आणि इथे जे पर्ल्स आहेत आता तुम्हाला कलर दिसत का नाही, ते सिल्वर आहे, जरा गोल्डमध्ये, एक रोज पर्पलमध्ये। आणि हे बघा यांना शेप नाही दिलेले हे पर्ल्स आहेत ते, आणि त्यांना शेप वगैरे क्लीन वगैरे करण्यासाठी ही अशी मशीन असते। आणि इथे ही बघा ही काकी बनवत राहिले मालबिल हे बघा। आणि इथे बरेच प्रकारचे असे म्हणजे पर्ल्सचे कलर आहेत हे बघा, वेगवेगळे जे नेकलेस वगैरे लावलेले आहेत। तर हे म्हणजे त्याची फॅक्टरी आहे, तिथे बनवला जातो। आणि मग तुम्हाला जर शॉपिंग करायचं तर शॉपिंग करू शकता। बरंच काही ते बरंच काय असं लावलेलं म्हणजे शॉपिंगसाठी रिंग्स आहेत हे बघा, ओरिजिनल पर्ल्स आहे। आता हे त्यांचे रेट आहेत 22,50,000 1,50,000 15 लाख आहेत। तर बरंच काय इथे घेण्यासाठी हे बघा। तर बघितलं तुम्ही असे इथे शॉप्स म्हणजे फॅक्टरी आहे हलॉंगला, हे फॅक्टरीचं नाव आहे। तर खूप कॉस्टली आहे। तर आम्ही कोणीच काय बाय नाहीच केलं काय, आणि सगळ्यांनी विचारतं का नाही थांबायचं, पण मी बरं आल्यावर का काहीतरी जरा बघूयात। एवढा एक्सपेन्सिव्ह आहे। खतम, टाटा बाय बाय। तर आम्ही परत बसमध्ये बसणार। तर बसवाल्याने आम्हाला इथं उतरवला आणि इथे थांबवलं आहे, म्हणजे इथं जरा एक 5-10 मिनटं थांबवून ना 5-10 मिनटात आमची त्या साईडला क्रूज आहे। तर क्रूजमध्ये नेणार, मस्त फिरवणार सगळं काय। तर तो माझ्याकडे तिकीट वगैरे काढला गेलं असेल आमचे, म्हणजे या पॅकेजमध्ये सगळे तिकीट वगैरे इन्क्लूड आहेत। आणि 5 स्टार क्रूज आहे। तर बघू क्रूजचा एक्सपिरियन्स कसा आहे कसा नाही, बरंच काय बघायला भेटेल। तर इथं आम्ही सगळी जरा बसतो 5-10 मिनटं बसून। तर आता मस्त वॉक करत इकडे आम्ही वेटिंग करत आहोत, म्हणजे इथनं एंट्री होणार आमचा। आता इथे एजंट येणार, इथनं पास आमचा स्कॅन होणार, पास स्कॅन करून मग इकडच्या बोटीतला कुठलीही बोट असेल त्या बोटीत बसणार। तर बघू आता कसं काय। हा आमचा गाईड आहे। हॅलो, हां चिंचाव। तर आता इथनं आता आमचा ग्रुप हा सगळा ग्रुप आहे। तर आता मी जाणार, थोडा व्हॉइसचा थोडा प्रॉब्लेम येणार कारण की माझा माईक थोडा चार्जिंग उतरली आहे। बघा व्ह्यू। तर बघा असा तिकीट असतंय, 2,90,000चं फक्त तिकीट आहे। तर आता आपण इथनं एंट्री मारू आणि त्यांनी हा परत आम्हाला रिटर्न द्यायला सांगितले। आता इथनं एंट्री होणार, इथनं अशी एंट्री होणार। हां, तर हे आम्हाला परत त्या यांनी म्हणजे आमच्या गाईडनी परत मागितले। तर ही परत तिकीट दिलेच आणि मस्त आता वॉक करत कुठली बस म्हणजे बस नाही सॉरी कुठली बोट देणार एक्साइटेड आहे खूप म्हणजे बसायला। तर बघू कशी नक्की बोट आहे, कशी नाही बघू। पण बोट इथे म्हणजे ही मला तर सांगते, मला तर वाटतंय जर एवढी जण अख्खी असतील ना
तर तुम्ही एक प्रायव्हेट बस करून या इथे आणि फक्त 2,90,000चा तिकीट आहे. काय रे, तर 2,90,000चं तिकीट आहे. तर तुम्ही त्या 2,90,000मध्ये अशा क्रूजमध्ये घेऊ शकता. म्हणजे विदाऊट यांचा हे करता, म्हणजे ते 11 लाख 9 लाखाचं पॅकेज घेण्यापेक्षा तुम्ही बाय स्वतःची डायरेक्ट एक बस करून पण येऊ शकता आणि जाऊ पण शकता. ती बस एक ठरवू शकता. नाहीतर दुसरं ऑप्शन 11 लाख 9 लाख देऊन तुम्ही डायरेक्ट यांचा पॅकेज घेऊ शकता. तुमच्यावर डिपेंड करते कसं काय जायचं कसं नाही. तर 2,90,000चं तिकीट आहे. बघा ही आपली क्रूज आहे. या क्रूजमध्ये आम्ही सगळे म्हणजे इथले पॉईंट फिरणार. तर बघूयात क्रूज आतून कशी आहे कशी नाही. तर ही अशी आतून क्रूज आहे आणि अनलिमिटेड खायला फूड आहे. तर हे बघा फूड असे आहेत, तुम्ही पाहिजे ते खाऊ शकता. हे बघा सूप आहे, नॉनव्हेज भात सगळं एकदम. हे आयटम मी ट्राय नाही केले पण मी आज डेफिनेटली ट्राय करणार. हे बघा व्हेज नॉनव्हेज सगळं आहे. म्हणजे कोलब्या आहेत, परत नाकल्या पण आहेत. इकडं चिकन आहे, हे बघा फळं फुळं, सुशी पण आहे, खाजा आहे, सलाड आहे. तर आपण वरती जाऊन बघूयात वरून कशी क्रूज आहे आपली. तर ही बघा असं वरून असं इथे पण तुम्ही बसू शकता. बसून क्रूजचा मजा घेऊ शकता. इकडं असा व्ह्यू बघत आत जाऊन कसं वाटतंय साईडून. म्हणजे 100 लोक ह्या बोटीवर आहेत. फुल धमाल. तुम्ही वरती पण जाऊ शकता अजून. हे बघा वरती असं वरती पण जाऊ शकता. वरती पण बसून मस्त आनंद घेऊ शकता. थोड्या वेळात आपल्याला वरून पण तिकडच्या व्ह्यू घेण्यासाठी वरून मस्त एकदम हे बघा समोर इकडे ह्या साईडला जायचं आहे, समोरचे त्या साईडला आपल्याला जायचं आहे. समोर पण व्ह्यू घेऊ शकता. आपल्या क्रूजचा सफर चालू झालेला आहे. हे बघा किती 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 सुंदर नजारे. सगळीकडे जिकडे जिकडे जाल तुम्ही तर बघाल सगळे असे डोंगरच डोंगर. वा जस्ट फेल. तर आपण वरती जाऊन बघू काय नजारे आहेत भारी भारी. आणि खालती काही लोकांचं जेवण पण चालू झालेलं आहे आणि ते वरती पण असे म्हणजे लोक बसलेले आहेत आणि खालती पण आहेत. आम्ही एक खालच्या फ्लोअरला ग्राउंड फ्लोअरला. आता आतमध्ये जाऊन बघूयात. आणि आतमध्ये सगळ्यांचं जेवण वगैरे स्टार्ट झालेलं आहे. बघा जो तो घेते खायला. सगळे जेवायला बसलेत. प्रत्येकाने काय ना काय घेतलं आहे. मी पण थोड्या वेळात मस्त जेवण स्टार्ट करणार आणि दबाके खाणार. काय खायचं तर आता बघू थोड्या वेळात समजेल काय काय खायचं काय काय नाही. विचार करतो की काय खायचं काय नाही. पहिल्या लोकांना खाऊन घेऊ दे नंतर आपण. एवढा घेतला खायला. हे बघा एवढा मस्त क्रूज आपली पुढे पुढे चालले ना. त्या क्रूजचा मस्त जेवणाचा आस्वाद घेत 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 सगळे आयटम आहेत. सगळा खाणार मी. एवढा घेतले मी एकट्यासाठी. मस्त दबाके खाणार. इथे सुशी आहे, पेरू आहे, ड्रॅगन फ्रूट आहे, टॅमॅटो आहे, काकडी आहे, कलिंगड आहे. इकडे यो नानकट आहे, फ्रेंच फ्राईज आहे, चिकन आहे. इकडे स्वीट डिश आहे, हे सी फूड आहे, कोळंबे आहेत, राईस आहे, माकडे आहेत आणि नूडल्स. खाऊन मस्त मजा करणार. जो आता समोर हा जो डोंगर दिसत आहे हे दोन त्यांना हलॉंग बे असं नाव आहे. इकडनं चारी साईडून म्हणजे सगळीकडे असं राऊंड मारत सगळीकडे म्हणजे असे डोंगर डोंगर एवढा वाटतंय ना हलॉंग. म्हणजे तुम्ही इंस्टा वगैरे पीक वगैरे बघत असाल ना तर हे दोन डोंगर तुम्हाला अशी मोस्टली दिसतील. इथनं अशी म्हणजे एक बोट अशी साईड समोर घेऊन तुम्हाला असा फोटो वगैरे शूट करता येते. बघा जसे काही इथे बघू शकता बरेच लोक व्हिडिओ शूट वगैरे सगळ्यांचं चालू आहे. मी माझा जेवण खाली टाकून इथे फोटोशूटला आलो. धावत आलो तो पण ते तुमचं फोटोशूट करायला केला तर मी धावत आले इथं फोटोशूट करायला. फोटोशूट करून घेतो. तर आता आपण टी टॉप पॉईंटला आलेलो आहोत आणि काही लोक इथं स्विमिंग करणार आहेत आणि मी जाणार आहे ट्रॅकिंगला. मस्त टॉप पॉईंटला जाणार आणि तिकडनं मस्त फोटोशूट वगैरे करणार. तर असते उतरूया. ही सगळी लोक इकडं चाललेत. तर आता बघूयात कसं काय आहे, कसा एक्सपिरियन्स होतो जाता आता. सगळ्यांना आता शूट वगैरे चाललेलं आहे. हे बघा बायको शूट करते जो तो मस्त. इकडं जोरपा आलेन भारी भारी मस्त एकदम बघायला व्ह्यू आहेत. पाणी एवढं पाहिजे असं क्रिस्टल नाही पण ठीक आहे. जसा फुकेतला आहे तसं नाही पण ठीक आहे. नाही असं काय नाही पण ठीक आहे मस्त आहे.
बघूया आता वरती चढून कितपर्यंत किती टाईम लागतो चढायला किती नाही. आणि त्याने फक्त मला 1 तास दिले तर 1 तासात जाऊन वरून खालून लगेच कसा यायचं आहे. तर बघूयात आता कसं होतं कसं नाही. तर आमचं तिकीट इकडे तिकीट परत चेक करतात. एंट्री असते त्या तिकीटमध्ये सगळं असतं. तर आमचे तिकीट कुठे आहेत इथे हो याने आमची सगळी एंट्री गेले. तर आता जाऊ वरती. तर हायकिंग ह्या साईडला आहे आणि स्विमिंग लेफ्ट साईडला आहे. तर आम्ही हायकिंगला झालं. तर आता मस्त हायकिंगला जाणार आम्ही कारण की मी ऑलरेडी फुकेतला स्विमिंग केलेली आहे करावीला. तर आता आम्ही चाललेत ट्रॅकिंगला वरती जाऊन मस्त फोटोशूट वगैरे करतात. तुम्ही इंस्टावर बघत असणार की कसे फोटोशूट वगैरे फोटो असतात. साईडला खतरनाक डोंगरचा व्ह्यू असतो. तसं मला आता वरती जाऊन मस्त शूट वगैरे करायचं आहे. तर बघूयात कसा शूट होतो कसा नाही. तर मी मस्त या बॅगेत कपडे वगैरे आणले चप्पल वगैरे आणले स्विमिंगसाठी आणलेली. पण नंतर तो बोलला की तुम्ही एकतर तिकडे जाऊ शकता नाहीतर स्विमिंग करू शकता. तर ही बघा लोक इकडे काही स्विमिंग करतायत पण मी स्विमिंग नाही करत. ही काय मस्त आनंद घेत आहेत. इकडं तुम्ही फुटबॉल हे खेळू शकता बॉल घेऊन इकडून तिकडून फेकू शकता. काय भारी व्ह्यू आहे एक नंबर. ही काही लोक झाले ट्रॅकिंगला त्यांच्यासोबतच आम्ही चाललो ट्रॅकिंगला. जरा असं वाटतंय मला की मी रास फास बोलतोय. तर बघूयात आता काय होतंय जाताना काय नाही किती चढायला लागतंय फास्ट किती नाही. तर अक्षय तर काय मजबूत आहे मी थोडा वीक आहे कारण की चांगली आहे पोलीस भरतीचा माणूस ना. मी रेग्युलर मी पण वर्कआउट करत आहे पण सध्या तब्येत डाऊन आहे जरा. इकडं म्हणजे मध्येच आमचे स्पॉट बघताना आम्हाला खायला नाही भेटत. कधी इथे जसे पाहिजे तसे फूड भेटत नाही म्हणून थोडं खायचं बांधतात. बाकी काय नाही बाकी तसं आपले इंडियन फूड सगळीकडे अवेलेबल आहे. तर आता मस्तपैकी आता कुठे बाबा ट्रॅकिंगचा रूट हां. तर इथनं असं ट्रॅकिंग करत जायचं आहे. तर बघूयात काय होतं आता ट्रॅकिंगमध्ये जाता आता कसे एक्सपिरियन्स होतात. हे शब्द माझ्याकडे मी 3-4 वेळेला बोलले. तर मी खूप एक्सायटेड आहे इकडे वरती जाण्यासाठी इथनं फोटोशूट करण्यासाठी. चढत आल्यावर हा एक पॉईंट बघायला भेटला आहे. इथनं व्ह्यू बघा किती भारी दिसतंय. सगळे फोटोशूट करत आहेत पण मला अजून वरती जाऊन फोटोशूट करायचा आहे. खूप दम लागला. असा चढत जाय अशा रस्त्याच्या साईडला रस्त्या धरत चढायला लागते. लय बेकार दम पण तेवढा लागले पण ठीक आहे. पॉईंट बघायचं आहे तर तेवढा अजून वरती टॉपला जाऊन मस्त पॉईंट बघू कसा व्ह्यू आहे कसा नाही. आता 10 मिनटं लागली इथं पोचायला टॉपला. बघा असा व्ह्यू आहे. तुम्ही इथे येऊन मस्त फोटो वगैरे शूट करू शकता. रास पब्लिक असते फोटो शूट करायला. इकडं पब्लिक पब्लिकच पब्लिक. बघा असा व्ह्यू आहे मस्तपैकी. तर इथे येऊन तुम्ही फोटोशूट करू शकता. आणि क्रूजमध्ये तुम्हाला पाणी अलाउड नाही करत म्हणजे स्टीलची बॉटल अलाउड करतात. आणि तिथे बॉटल घ्यायला गेलं पाण्याची तर 50,000 रुपये घेतात. तर मी सांगेन तुमची स्टीलची बॉटल घरातून येऊनच घेऊन या जेणेकरून तुमचे पाण्याचे पैसे असतात. तुम्हाला खायला बघा पाणी नाही देत विकत घ्या. तर मी रेकमेंडेड करेन पाणी घेऊन या स्वतः. ते बोलले प्लॅस्टिकची बॉटल पण नका घेऊ पण त्याने आमची काही चेकिंग वगैरे नाही केली. तर मस्त फोटोशूट वगैरे करून झाला मस्त एकदम. पण गरमी एवढी आहे ना तुम्ही सनस्क्रीन लोशन वगैरे करून घ्या. मी ते काय लावत नाही चेहऱ्याला. तर आता मस्तपैकी चाललेत आता मस्त फोटोशूट वगैरे करून झाला. आता जाणार आपण दुसऱ्या पॉईंटला. यावरा बॅक करू नये. तुम्ही इथं आल्या का कधी पण ना बीचवर 2 मिनिटं थांबा आपण वरती जाऊन व्ह्यू घ्या. एक नंबर व्ह्यू. आम्ही अशा जागेवर ना व्ह्यू जाऊन फोटो काढलेत ना तर रिस्की होता पण एवढा भारी वाटला वा एकदम मन खुश एकदम पीस. आता आपण आलेलो आहेत दुसऱ्या पॉईंटला. तर हा दुसरा पॉईंट आहे. तर बघूयात या पॉईंटवर ना कसे फोटोशूट होतात काय या पॉईंटला बघण्यासारखं आहे. असला खतरनाक गरम होतं एवढा गरम होतं याला बॅकर गरम होते. बघूयात आता कसं काय. आणि समोरून व्ह्यू बघा काय मोठा डोंगर आहे हो. तर इकडनं तो आमचा हा याच्याकडे तिकीट असेल तर हा तिकीट दाखवून आम्हाला पुढे नेल. बघूयात आता पुढे जाऊन काय बघायला भेटते. का या अशा बोटी घेऊन 2 पर्सन नाही तर एकटा असेल 1 पर्सन घेऊन अशा बोटी करू शकता. तर असा ग्रुप पण आहे. तर बघूयात आपण कसा होतंय कसा नाही. इकडे बघा हे अशी क्रूज वगैरे लागलेले आहेत आणि म्हणजे एक जण असा मस्त एकदम दोघा नाहीतर 1 जण नाहीतर असा ग्रुप जाऊ शकतो. आणि त्या गुफेतून मस्त आत जायचा आणि मस्त अशा व्हिडिओ वगैरे बनवायच्या. तर बघू आपण भेटू पुढे काय होतंय. चुकून माझा मोबाईल पडला माझी वाट लागली असती. तर ही बघा सगळी चालली मस्त मजा घेत ही जशी बसलेत तशीच आम्ही पण बसलेत. हा बघा असा आनंद.
पायरेट्स ऑफ द कॅरेबियन मूवी आहे बघा, त्याच्यात कसं आतमध्ये म्हणजे गेल्यावर ते असा हे होतं, म्हणजे असं एकदम कालोख कालोख ना असं भूतांचा राज्य असं आहे तसा फील होतंय. हा बघा आतून असा व्ह्यू आहे. हे बघा असे दोघं चाललेत मस्त. हे एकटाय भाई पिक्चर घेते मस्त. वाव. Hey, Victor, hello, say. टोकली टोकली बाय. आओ उई ही उई करत. काय व्ह्यू आहे बघा, एक नंबर. तर आता आपण जाऊयात दुसऱ्या पॉईंटला. हँग लॉईंग काय पॉईंट म्हणजे एकदम म्हणजे नाव एकदम डिफिकल्ट आहेत घ्या ना. तर आता दुसऱ्या पॉईंटला बघून जाऊ कसं काय वाटतं पॉईंटला. या पॉईंटला खूप मजा आली, खूप लोकांनी मस्त फोटो काढले, बरेच जण आपली मराठी माणसं भेटलेली. आता बघूयात नेक्स्ट पॉईंटला कसा आहे पॉईंट. सगळे पॉईंट म्हणजे एन्जॉयमेंट करण्यासाठी आहेत. तर आता आपण आलेलो आहेत केव्स पॉईंटला. बघा किती मोठे मोठे डोंगर, आणि तुम्हाला ते बघा ते तिथं दिसत असेल असं एकदम तो समोर, तिथे आपल्याला जायचं आहे. म्हणजे इथना असं वरती चढून 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 ट्रॅकिंग करून तिथे जायचं आहे. हा पायऱ्या चढत 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 पायऱ्या मोजत 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 तो सगळा राऊंड तिथपर्यंत एकदम म्हणजे 45 मिनिटाचा आहे राऊंड. बघूयात असं वाटतं. इथं मस्त बघा असं धाराला वगैरे असं म्हणजे तिथं थोड्याशा रस्ते होत्या, पण ते एकच साईडला होती. इथं दोन्ही साईडला असं बांधले आहेत आणि पायऱ्या पण एकदम प्रॉपर आहेत. बघूयात आपण असं वाटतंय दमत दमत एकदम काळं होत चाललंय आता. मला असं वाटतं सनग्लास काढावा. लगेच लेफ्ट साईडला एक म्हणजे पॉईंट आहे. म्हणजे पॉईंट म्हणजे बघा इथनं असा व्ह्यू दिसणार आहे आणि तुम्ही फोटो काढू शकता इथून. थोडा जर तर लगे दम तर ओढ्यात पुढच्या पॉईंटकडे. हा केव छोटे छोटे. तर इकडे पुढे बघा आता पुढचा व्ह्यू बघा. आणि तुम्हाला एक म्हणजे एक विषय असा आहे की हा जो आपण डोंगरावर आहोत, हा डोंगर पहिले एक खाली डोंगर नसून इथे इथपर्यंत याच्या वरपर्यंत पाणी होता. म्हणजे आपण एवढा वरती चढलो आणि आता पाण्याची पातळी एवढी खालती गेले. तुम्ही विचार करा. तर हे बघा हे रेषा रेषा दिसतात ना, हे पाणी थेंब थेंब पडून 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 आणि हे अशा समुद्राच्या लाटा दिसतात. हे समुद्राचा मागे पुढे इकडे तिकडे होऊन होऊन हे अशा लाटा रेडी झालेल्या आहेत. म्हणजे इकडे पाणी एवढ्या पातळीवर होता आणि आता पाण्याची पातळी बघा किती खालती गेलेली आहे. म्हणजे खूप काही बघण्यासारखं आहे. हे बघा किती काय आहे बघा. तिथपर्यंत चालत जायचं आपल्याला. वॉक करत करत आम्ही परत वरती आलो ना. एवढा दम लागलाय लय बॅकर दम लागला. तिथना वॉक करत 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 इथनं यायला लागला. म्हणजे वॉक करतच चढत चढत नाही तर समोरचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो बघा इथना. सगळी दमलेन. सगळी दमलेन. जो तो दमलेला दिसते. हे बघा व्ह्यू. सगळे फोटो काढतात पण फोटो बरोबर नाही येणार इथना, कारण की इथना असं पाहिजे तसं नाही येणार. हे बघा इथनं चढलेलो, इथनं चढत तिकडनं असा आता इकडनं उतरून परत असं खालती उतरत जायचं आहे. आणि तिकडं आमच्या बोटी थांबल्या तिकडे जायचं आहे. चला. तर तुम्हाला आता दिसत असेल हे दिसतात का हे बघा माणसाचे पाय ना सेम. म्हणजे माणूस तिकडनं हा व्ह्यू बघतोय. हा बघा व्ह्यू बघतोय बघा. म्हणजे काय काय म्हणजे रेडी झालेलं आहे निसर्गरित्या. हे असं वाटते बघा ना एक डॉल्फिनचा हे बघतो बघा ना चेहरा. बघा काय काय बघणार काय. आता आम्ही परत आलो आमच्या बोटीन. तर बोटीतून जाऊ आता दुसऱ्या पॉईंटला. बघा आता दुसरा पॉईंट आहे का अजून का पॉईंट संपलेत थोड्याला समजेल. तो गायडन्स आले होते सांगेल.
बघा एकदम भाईला घाई झाले सीन गेला तर वाईट इश्यू देईल तर बघू शकता तुम्ही आता. आणि इकडे बघा स्नॅक्स टाइम अनलिमिटेड खाऊ शकता तुम्ही. सगळी घसरली नाही तर स्नॅक्सला तर आता स्नॅक्सच्या टायमाला सगळी घसरतील. थोड्या वेळेला स्नॅक्स करू मस्त एकदम आणि व्ह्यूचा मस्त आनंद घेऊयात. जशा ह्या पण घेत आहेत तर आपण पण मस्त व्ह्यूचा एक आनंद घेऊ. मस्तपैकी नाश्ता करत 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 मजा करू मस्त. लास्टचा पॉईंट होता सनसेट पॉईंट. तर सनसेट पॉईंट बघून झालं म्हणजे तेच रे सनसेट पॉईंट बघून झालं आणि मस्त दाबा काय खालावीला. तर आता बघू थोडा डान्स वगैरे करू मस्त आणि जाऊ घरी. चैतापाकाचे महिन्याला जाऊ जोऱ्या शिकारल्याला. चैतापाकाचे महिन्याला जाऊ जोऱ्या शिकारल्याला. जाऊ जोऱ्या शिकारल्याला नवस फिरावायचा माझी एक विरा माऊलीचा आहे. कोल्याचे पोरी जोऱ्याशी जाऊ चल आपण कारले डोंगरी. कोल्याचे पोरा जोऱ्याशी जाऊ चल आपण कारले डोंगरी. कोल्याचे पोरी जोऱ्याशी जाऊ चल आपण कारले डोंगरी. कोल्याचे पोरा जोऱ्याशी जाऊ चल आपण कारले डोंगरी. हा बघा रात्रीचा व्ह्यू असा मस्त आहे. आणि आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल आणि माझा आवाज नसेल येत एकदम कमी येत असेल आवाज. तर आय होप मी जेवढं तुम्हाला दाखवलं तेवढं तुम्हाला नक्की आवडलं असेल. आपल्या एकविरा याच्यावर गाण्यावर एवढं भारी डान्स केलं म्हणजे सगळ्यांनी फुल धमाल केली आणि सगळी लोक इव्हन म्हणजे बघत पण होते काय म्हणजे इकडचे बऱ्याच देशातले लोक होती आणि ते पण फुल एन्जॉय करत होते. त्यांना म्हणजे मी स्टँड लावलं तर दाखवू शकत नव्हतं. तर थँक्यू एवढं सपोर्ट करतो त्याच्याबद्दल. आता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.